बिग बॉस मराठीमधून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. कारण की बिग बॉस मराठीच्या घरामधला जो विशाल कोटियान आहे, त्याच्या अगदी मनासारखं झालेलं आहे. त्याच्या मनासारखीच इच्छा आता पूर्ण झालेली आहे. विशाल कोटियानची बिग बॉसच्या घरामध्ये काय इच्छा होती, तर ती इच्छा होती प्रभूनं घराबाहेर जायला पाहिजे. कारण की साला प्रभू बाहर क्यों नहीं जाता है, हर बार बच कैसे जाता है, असं विशाल म्हणत होता. आणि वेळोवेळी वेळोवेळी फक्त प्रभूलाच टार्गेट करत होता. त्यानं बोलून सुद्धा दाखवलं होतं की ज्या ज्या वेळी अशा पद्धतीचा नॉमिनेशनचा टास्क येईल, मी तुला नॉमिनेट करेन. बाहेर गेल्यावर तुला समजेल की माझे फॉलोअर्स किती आहेत. मग आता विशाल कोटियांपेक्षा प्रभू शेळकेचे जास्त फॉलोअर्स असून सुद्धा, प्रभू शेळकेला चांगल्या पद्धतीचं वोटिंग येऊन सुद्धा प्रभू शेळकेला बिग बॉसनं घराबाहेर का काढलं, विशालच्या मनासारखं का केलं, हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीचा 11वा आठवडा चालू आहे आणि या 11व्या आठवड्यामध्ये 7 सदस्य हे नॉमिनेट झाले होते. मग हे 7 सदस्य नॉमिनेट झाल्यानंतर या 7 सदस्यांपैकी सगळ्यात वीक कंटेस्टंट होती, म्हणजे घरामध्ये तिचा काही गेम दिसत नव्हता, खेळ दिसत नव्हता. तिचं नाव होतं ते म्हणजे रेवाचं. आता इतर कलाकारांच्या तुलनेमध्ये रेवाचा जास्त गेम दिसत नव्हता असं आपण का म्हणतोय? कारण की रेवा बाहेरून सगळा गेम पाहून आली होती. कोण कसं आहे, कोण कसं नाही हे तिला सगळं अगोदर माहीत होतं. मग घरामध्ये येऊन सुद्धा तिनं वेगळं काहीही केलं नाही. उलट घरामध्ये आल्या आल्या स्वतःची चावी स्वतःच्या हातानं त्या प्राजक्ताला दिली होती. प्राजक्ताकडून ती विशालकडे गेली होती. याच गोष्टीवरून त्या ठिकाणी रेवाचा गेम दिसतोय की तिचा काहीही गेम नाही. आत्ता उगा राखी तिच्या नादी लागलीये, तिच्या मागं मागं फिरतीये, तिला भांडतीये म्हणून रेवा कुठंतरी दिसतीये. नाहीतर रेवाचा काहीही गेम नव्हता. मग रेवाचा काही गेम नव्हता तरी बिग बॉसनं रेवाला त्या ठिकाणी ठेवला आहे आणि रेवापेक्षा चांगला खेळणारा कलाकार प्रभू शेळके याला घराबाहेर काढलेला आहे. मग आता प्रभू शेळकेला घराबाहेर का काढलं, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर प्रभूच्या सुद्धा काही काही गोष्टी चुकत होत्या. तो समोर येऊन खेळत नव्हता. कोणासोबत डील करायची ती स्पष्टपणानं करत नव्हता. कदाचित त्याला बिग बॉसचा खेळ अजूनही चांगल्या पद्धतीनं कळाला नव्हता. कारण की बिग बॉसच्या घरामध्ये वैयक्तिक खेळावं लागतं. जो सदस्य आहे त्याला त्या ठिकाणी जिंकायचं आहे हे मनामध्ये ठेवावं लागतं. त्या ठिकाणी नाते जमवावी लागतात, पण मात्र ती नाते त्या ठिकाणी तेवढ्या पुरतीच ठेवावे लागतात. जर बोलायचा मुद्दा आला, मत मांडायचा मुद्दा आला तर त्या ठिकाणी मत मांडावे लागतात. जर आपण पाहिलं तर काटा ग्रुपमध्ये सगळ्यात वीक कंटेस्टंट घरातल्या सदस्यांना वाटत होता, म्हणून त्याला इकडचे टोळी ग्रुपमधले नॉमिनेट करत होते. पण मात्र प्रभू सुद्धा पुढे येऊन बोलत नव्हता. जर त्याला कोणी काही बोललं तरच मग तो त्या ठिकाणी त्याचे मुद्दे मांडत होता. मग बिग बॉसच्या घरामध्ये स्वतःचंही काही मत मांडावं लागतं, दुसऱ्याच्या भांडणात सुद्धा जावं लागतं आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं खेळावं लागतं. आता तो लहान आहे, त्याचं वय कमी आहे, 20 वर्षाचा आहे. इतर कलाकारांपेक्षा त्याचं वय कमी आहे. त्याला आजार सुद्धा आहे म्हणून त्याला टास्क खेळता येत नव्हते. पण मात्र तो कॉमेडी करायचं काम त्या ठिकाणी करत होता. पण मात्र हे बिग बॉस मराठीचं जे 6वं सीझन चालू आहे ते सगळं बिग बॉसच्या मनानेच कारभार चालू आहे. तिथं ना लोकांनी केलेलं वोटिंग बघितलं जातं, ना कोण कसा गेम खेळतंय हे बघितलं जातं. बिग बॉसला जे वाटतं बिग बॉस तेच करतं. कारण की आत्तापर्यंत ज्या ज्या सदस्याला जास्त वोट आलेले आहेत त्यालाच बिग बॉसनं सगळ्यात आधी घराच्या बाहेर काढलेला आहे. मग या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये सुद्धा प्रभूला चांगल्या पद्धतीचं वोटिंग असून सुद्धा त्याला घराबाहेर काढलेलं आहे. म्हणून बिग बॉसच्या मनामध्ये नेमकं काय आहे, बिग बॉसला विनर नेमकं कोणाला करायचं हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. आता ज्या पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये हे सगळं प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय आणि विशालच्या मनासारखं झालंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.